मनोरंजन। मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी मुंबईकर कुणाल, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आता आम्ही निघालो आहोत शिंकुला पासवरून वनभोजनासाठी, ज्याला गॉड माउंटेन्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तिथे जाण्यासाठी आम्हाला बऱ्यापैकी कालावधी लागणार आहे, म्हणजे अजून पुढील 1-1.5 तास. परंतु त्याच्या आधी, म्हणजे आता आम्ही जेव्हा शिंकुला पासला थांबलो होतो तेव्हा आमच्या जवळपास 2 ग्रुप मेंबर्सला AMS हिट झाला आणि त्यांना हेडॅक आणि वॉमिटिंगसारखे इश्यूज झालेत. सो ते बॅकअप व्हेकल किंवा इनोवामध्ये बसलेले आहेत आणि आता आम्ही आमच्या प्रवासाला पुढे निघालेलो आहे. पण मित्रांनो, ह्या रस्त्यावर मजबूत स्नो दिसतो आहे आणि त्या स्नोची मजा घेता घेता आपण सर्वजण एक चुका करतो की आपण ह्याच्यामध्ये खूप उड्या मारतो, मस्ती करतो. तर आपल्या बॉडीला कंट्रोल ठेवा, जास्त एक्सायटेड होऊ नका, जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होऊ शकतो. Well done. जंजे फर्स्ट गियर पे रख. चलेगा. वेल डन, वेल डन. Well done, well done. Hardeep bhai, come on. Well done, well done. Come on, Royston, आजा. फर्स्ट गियर पे ही रख. Well done, boys. Well done. Good job done. Well done. मी रेकॉर्ड नाही केला. माझ्याकडे आहे, सगळ्यांचा रेकॉर्ड आहे. सगळ्यांचाच रेकॉर्ड आहे माझ्याकडे. थँक्यू. और वेल डन. सबका रिकॉर्ड है मेरे पास. पहला वेल पहला वाटर क्रॉसिंग है भाई. मेरा तो पहला है भाई. चलो बाइक स्टार्ट करो. मेरा किधर है? मेरा इधर ही है.
चलो. तर इकडनं पूर्ण 40 किलोमीटर आहे. या 40 किलोमीटरच्या मध्ये गणगोरंजन येणार. आता रस्ता खूप चांगला आहे. जो मेन जायचा होता झाले शिंकुला पास. ए भाई लोग गणगोरंजन चलो आगे से देखते हैं. अभी चरण स्पर्श किया, आगे जाके देखते. ओ हो हा तिकडचा मिस्टिरियस पॉइंट आहे. आणि आता कन्व्हर्जन मागे आहे. आम्ही त्या स्पॉटला कुठेतरी जाऊन चांगली फोटोग्राफी करू, कन्व्हर्जनची दृष्टी बघण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो आता मी कुठे आहे माहिती आहे? गणगोरंजन. गणगोरंजन सिक्रेट माउंटेन इन संस्कार. लोकल कॉल्स गॉड माउंटेन. संस्कार व्हॅलीचा हा एक हिडन जेम मनालीपासून फक्त 5 तासांच्या अंतरावर आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हे महाकाल महादेवांचे घर आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्याच्या समोर उभे असतात तेव्हा तुम्हाला एका वेगळ्याच शांततेचा अनुभव येतो. इथे आल्यावर आपल्याला काही पॉझिटिव्ह वाइब्स आल्याचा अनुभव नक्कीच येईल. फक्त एकांतात बसून ह्या पर्वताकडे बघत राहावेसं वाटते. इथे आलो, बऱ्यापैकी ब्रेकफास्ट केला. थोडं माझं पण डोकं दुखायला लागलेलं आणि आपल्या ग्रुपमधील काही लोकांना थोडा AMSचा इश्यू झाला इकडे. सो त्यांना थोडं व्यवस्थित ट्रीट दिलं आणि त्यांना सांगितलं बाबा जास्त बोलू नकात, जास्त ओढू नकात आणि ह्याला एन्जॉय करा. काय चांगली फ्रेम आली याच्यात. सो इथे अजून आम्ही 15 ते 20 मिनिटं टाइम स्पेंड करू. त्याच्यानंतर मी माझ्या संपूर्ण टीमच्या सोबत इथून निघणार आहे पूर्णेसाठी. आणि पूर्णे इकडनं अंदाजे 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर निघूया. सो गणगोरंजन आणि ही माझी हेमा. आणि आता मी माझी बाईक स्टार्ट करतोय, पण त्याच्या आधी सांगतो हात फुल कोल्ड झाले, सुन्न पडलेत. ना पाण्यात हात टाकलाय ना काय. तर काय होईल काय सांगू शकत नाही. इकडे सगळ्या बाईकची एंट्री करायची. एक रिस्क सगळं मला मान्य आहे की बाईकची एंट्री करायची आहे.
सगळं काय. माणूस आतमधनं खाली न निघत आहे की काय आहे काय नाही, फक्त ते बंद करून ठेवलं. सर एंट्री करना है तो वहाँ पे कुछ बोर्ड लगाओ, हम मेहमान आते तो हमको पता तो चलना मांगता है. सर मैं चेक पोस्ट है और कि मैं वो करूँ. गलत आहे आपका ये. तर मित्रांनो इथे असे झाले की इथे एक चेकपोस्टवर आज जो कोणी इसम बसला होता आम्हाला माहीत नव्हता आतमध्ये कोण बसलं आहे आणि तो आतमधून हातवारे करतो आहे. पण आम्ही जिथे बाहेर आहे तिथे आम्हाला कोण आतमध्ये आहे किंवा काही कळत नव्हतं. चेकपोस्टवर एक बोर्ड होता तोही पडलेला होता, तर त्या बोर्ड्समुळे आम्हाला कळत नव्हतं की इकडे कुठे जायचं आहे किंवा काही जायचं आहे. आणि जसं मी आतमध्ये गेलो आणि त्या जो कोण ऑफिसर्स होता त्याच्या मी निदर्शनास आणून दिलं. त्याच्यानंतर त्याचीच अरेरावी वाढली. तर भाई म्हणजे त्याला मग निदर्शनास आणून दिलं की भाई तो बोर्डसुद्धा पडला आहे. तो बोलतो तुम्हाला बोर्ड नाही दिसत का, हे नाही दिसत का. एक तर रस्त्यावर कोणी नव्हतं. मी असंच बघायला गेलो की तिकडे कोण भेटेल त्या हिशोबाने, तर आतमध्ये तो चौकीदार भेटला. तर भाई चौकीदार चोर आहे असंच बोलावं वाटेल. तर मित्रांनो आजचा दिवस मस्त मौज मस्तीमध्ये गेला. पण मनालीपासूनचा हा 180 किलोमीटरचा प्रवास खूपच रंजक होता. प्रवास अजूनही बाकी आहे, तो भाग वेगळा. पण आतापर्यंत जो काही आम्ही प्रवास केला तो खूप वेगळा अनुभव होता आमच्यासाठी. मित्रांनो इकडचे रस्ते इतके शांत आहे, आमच्याशिवाय ते कोणीही दिसत नाही आहे. एखादी गाडी मध्येच आली तर अदरवाईज ह्या रस्त्याला फक्त आम्ही आणि आंबीजो आमचाच ताफा चालला आहे. खरंच झंस्कार अजूनही गर्दीपासून खूप दूर आहे. इथे फक्त ह्या डोंगरांवरून येणाऱ्या दगडांचा त्रास आहे. चुकून एखादा मोठा दगड वरून खाली आला तर मग काय आमचं खरं नाही आहे. अरे भाई काय सिनेमॅटिक लँडस्केप आहे भाई. वर नजर गेली तर कायमचं वर जाईन. सो समोर काही सुंदर नजारे का होईना पण रस्त्यावर नजर टिकवली पाहिजे तरच प्रवास सुंदर होईल. तर आता आम्ही आमच्या ग्रँड पूर्ण कॅम्पसाईटला आलो आहोत. तर आता तुर्तास थांबतो. लवकरच भेटूया पुढच्या थरारक अनुभव घेण्यासाठी.